नमस्कार मंडळी. आज आपण वाळवण रेसिपी करणार आहोत. तेही उपवासाचे कुरकुरे करायलाही सोपे आहेत आणि झटपट होतील आणि एका वाटीमध्ये तुमचे भरपूर असे कुरकुरे होतील आणि तळल्यानंतर तर डबल होतात. त्यामुळे कुरकुरे खायला पण छान लागतात आणि मस्त खुसखुशीत, खमंग आणि रुचकर लागणारे. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि रात्रीच्या टायमाला आपल्याला 1 वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 वाटी घ्यायचं आहे अगोदर मोजून आणि 1 वाटीला थोडंसं पाणी आपल्याला तसंच ठेवायचं, म्हणजे जास्त पाणी लागणार नाही आहे. आणि 1 वाटी टाकलं तरी चालेल, असं काही नाही आहे. पण हा घालते मी रात्रभर भिजत घातला की त्यावरती ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवून रात्रभर भिजू द्यायचं आहे. तर हा झाला आहे आपला रात्रभर भिजून साबुदाणा. आता आपण एकदा चेक करणार आहोत सकाळी. तर सकाळी चेक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त भिजला आहे साबुदाणा, चांगला नरम झाला आहे. तर आता काय करायचं, या साबुदाण्याला एकदा चमच्याच्या साहाय्याने किंवा कशाने अगोदर स्मॅश करून घ्यायचं, पण त्या अगोदर आपण एकदा पाण्याचं माप करून घेणार. एक पातेलं घेतलं आहे मी, त्यामध्ये आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे ना, तर त्याला 4 वाट्या आपल्याला पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे. मोजून त्याच वाटीने घ्यायचं आहे, ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजू घातला आहे त्याच वाटीने. तर आपण घेतला आहे 4 वाट्या पाणी घेतलं आहे. ते पाणी घेतल्यानंतर आपण साबुदाणा जो भिजत घातलेला आहे तो चमच्याच्या साहाय्याने काय करायचं आहे, थोडासा स्मॅश करून घ्यायचा. म्हणजे जितका बारीक करता येईल तितका बारीक करायचा आपल्याला, मिक्सरमधून नाही काढायचा आहे, पण थोडासा बारीक करून घेतला तर होऊन जाईल. आणि जर नाही झाला तरीही चालेल, अशी काही अडचण नाही आहे की एकदम आपल्याला बारीक करूनच घ्यावा लागेल. तर हा झाला आहे आपला साबुदाणा थोडासा बारीक करून, म्हणजे स्मॅश करून झाला आहे. स्मॅश करून झाल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये आपल्याला, ज्या पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे त्या पातेल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा टाकून घेतल्यानंतर आणि आपल्याला घ्यायचं आहे ते सगळं मिक्स करून. त्यातलंच पाणी घेतलं होतं मी, परत दुसरं पाणी टाकलेलं नाही, पातेल्यातलंच पाणी घेतलं आणि भांडंही सोडून घेतलं आहे. तर हे झालं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने थोडंसं घोटून घेतलं की आपला साबुदाणा पण बारीक होईल आणि आपल्याला कुरकुरे जे करायचे ते सोपे जातील करायला. तर हे झालं आहे आपला साबुदाणा बारीक करून, त्यामध्ये जास्त बारीक नाही, दाणे दाणे तसेच आहेत. तर आता हे ठेवायचं आहे आपल्याला पातेलं गॅसवरती आणि चांगलं 10 ते 12 मिनटं आपल्याला शिजायला वेळ लागेलेला. तर याला शिजू द्यायचं आहे. गॅस फुल केला तर लवकर शिजेल, म्हणजे काय होईल, तुम्हाला एकसारखं चमच्याने हलवून तुम्ही व्यवस्थितपणे त्याला शिजू शकता. तर आता मी काय केलं आहे, जोपर्यंत त्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला घ्यायचे 2 बटाटे. बटाटे कच्चेच घ्यायचे, शिजलेले नाही घ्यायचे. तर 2 बटाटे घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि ते खिसून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जर वाटलं खिसून बटाटा नाही घ्यायचा आहे, म्हणजे बारीक घेतला तरी चालेल. तर हे झालं आहे आपले पूर्ण बटाटे खिसून झाल्यानंतर, म्हणजे आपले पूर्ण बटाटे खिसून घेणार आहे मी. तोपर्यंत आपल्याला एकदा चमच्याने बघायचं आहे पातेल्यामध्ये, म्हणजे बुडी नाही लागलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण शिजवायला घातलं की नंतर ते घट्ट झालं की खाली चिटकतं, त्यामुळे करपायची भीती वाटते. तर हे झाले आपले बटाटे खिसून. नंतर काय करायचं आहे, आपल्याला त्यामध्ये घालायचे पाणी. तसेच टाकायचे नाही आहेत, पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते घालायचं आहे त्या आपण जे साबुदाण्याचं पीठ शिजवतो, म्हणजे साबुदाणा शिजवतो आहे त्यामध्ये घालायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं पातळ झालं आहे तुमचं तर अजून 1 बटाटा घातला तरीही चालेल तुम्ही त्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पाण्यामध्ये जो आपण बटाट्याचा खीस घातलेला आहे तो अगदी पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायचं, म्हणजे आपण जे शिजायला घातलेलं आहे त्यामध्ये. तर पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला त्या पातेल्यामध्ये. अगदी मस्त होतात ते कुरकुरे, खायला पण खूप छान लागतात. आणि हो, पळीपापड पण छान होतात, पण कुरकुरे छान लागतील. तुमचे स्टोअर करून पण ठेवता येईल, तुम्हाला छोटाले घातले तरी चालतील. आणि हे झालं आपला बटाटा पूर्ण घालून. तर बटाटा घातल्यानंतर एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे शिजून घ्यायचं आहे. शिजायला मी तुम्हाला सांगितलं थोडासा वेळच लागेल, कारण बटाटा आणि साबुदाणा दोन्ही शिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपण तुटले पण पाहिजेत नाहीत आणि काहीच नाही, अगदी व्यवस्थितपणे आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं शिजूनच घ्यावं लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं शिजायला लागलं, उकळी यायला लागली, तसं तसं त्याला घट्टपणा यायला लागतो. म्हणजे जोपर्यंत ते एकजीव होत नाही बटाटा आणि साबुदाणा तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर गॅस फुल ठेवला तर पटकन होईल, म्हणून मी काय केलं, थोडासा गॅस फुल ठेवला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने एकसारखं त्याला हलवून घेते आहे. तर 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता चिकटपणा आलेला आहे आणि आपला साबुदाणा म्हणजे शिजत आलेला आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं, शिजवतच ठेवायचं अजून. आणि नंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे लाल मिरची पावडर. हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता, आवडत असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट घाला किंवा लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल. तर येथे आपण आता चांगलं शिजत आलेलं आहे, चांगलं त्याला काय म्हणतात ना, बबल्स येत आहे. त्या स्टेजवरती घालायची आपल्याला लाल मिरची पावडर. तुम्ही म्हणाल चांगलं तुम्ही 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली,
जास्त तिखट नाही आहे, कलर छान आहे, तर कुरकुऱ्याचा कलर पण छान येईल म्हणून आपण ती लाल मिरची पावडर त्यामध्ये घातलेली आहे. तर चवीनुसार मीठ पण घातलं आहे आणि एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि इतके गरम गरम आपल्याला कुरकुरे घालायचे नाही आहे. तुम्ही म्हणाल खूप पातळ आहे हे, पातळ नाही, घट्ट शिजते चांगलं आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं आहे. तर कुरकुरे घालायलासुद्धा तुम्हाला सोपे जातील. तर एकसारखं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. चांगलं शिजवू दिलं आहे मी सांगितलं तुम्हाला चांगले 10 ते 15 मिनटं एकसारखं शिजवायला तुम्हाला याला वेळ लागेल. तर हे झालं आहे आपलं शिजून आणि घट्ट पण झालं आहे. तर आपल्याला एकदा चेक करायचं आहे, म्हणजे आपलं पातळ तर नाही ना, जास्त पातळ असेल तर अजून शिजू द्या थोडंसं. आणि नंतर तुम्ही इथे बघू शकता चांगलं घट्ट झालं आहे. आणि गॅस करायचा आहे इथे बंद आपल्याला. घट्ट झाल्यानंतर गॅस बंद केला की म्हणजे आपल्याला थंड सारण पण आपल्याला कुरकुरे घालताना सुद्धा हाताला चटके नाही लागले पाहिजे, त्यासाठी चांगलं थंड होऊ देणं आहे त्याला. तर हे झालं एकसारखं मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आता. आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने वर खाली करून लवकर गडबडीने घालायचे असतील तर थंड करून घ्यायचे. तर मी चमच्याच्या सहाय्याने काय करते, थोडंसं हवेच्या ठिकाणी ठेवलं आहे आणि आपल्याला एकसारखं चमच्याने थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता चांगलं आपलं घट्ट टेक्स्चर झालेलं आहे, म्हणजे आपण याचे कुरकुरे घालू शकतो. तर थंड पण छान झालं आहे. तर चमच्याच्या सहाय्याने मी वर खाली करून त्याला थंड करून घेतलं आहे. आणि नंतर करायची आपल्याला पुढची प्रोसिजर म्हणजे कुरकुरे घालण्याची. त्यासाठी काय करायचं आहे, एक पायपिंग बॅग घेतलेली आहे केकची. तुमच्याकडे नसेल तर मिठाची बॅग असते ती घ्यायचा, त्याचा कोपरा कापायचा आणि त्याने तुम्ही घालू शकता. तर इथे पायपिंग बॅग घेतली, ती ग्लासामध्ये टाकली आणि नंतर आपल्याला घालायचं हे सारण. थोडंसं अजून थंड झालं तर चालेल, कारण थोडंसं आहे गरम आहे. तर आपण कुरकुरे घालण्यासाठी पायपिंग बॅगमध्ये घातलेलं आहे आणि एक कापड घेतलं आहे, त्यावरती आपल्याला जाडसर खालचं टोक कापून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचे अशा आकाराचे कुरकुरे. तुम्हाला जर वाटलं छोटाले घालायचे किंवा गोल गोल घालायचे तर तुम्ही गोल गोल पण घालू शकता, छोटाले पण जसे घालायचे असतील तुम्हाला तशा पद्धतीचे तुम्ही इथे कुरकुरे करू शकता. तर आपण छान चांगल्या कुरकुरीत काढायसारखे करून घेतलेत. तर मस्त असे लांब लांब असे करून घेतलेले आहेत मी, दिसायला पण छान दिसतात आणि तळल्यानंतर तर विचारूच नका. तर हे एका वाटीचे तुम्ही बघू शकता 2 बटाटे आणि 1 वाटी साबुदाणा मस्त आपले कुरकुरे झालेले आहेत आणि वाळलेसुद्धा आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता काय करायचं आहे, एकदा चांगले सुकल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ताटामध्ये त्याला वाळू घालायचं आहे आपल्याला. तर कापडावरचे पूर्ण कुरकुरे काढून मी ताटामध्ये याला वाळू घातलेला आहे. चांगलं 2 दिवस वाळू द्यायचे. 2 दिवस वाळल्यानंतर आपल्याला तेल तापायला ठेवायचं आणि नंतर तळून बघायचे आहेत ते कसे झाले. तर इथे तुम्ही बघू शकता टाकल्या क्षणीच वरती आलेले आहेत, असे मस्त कुरकुरीत झालेत आपले आणि खायला खरंच खूप खमंग लागतात, चवदार आहेत. आपण लाल मिरची पावडरसुद्धा त्यामध्ये वापरलेली आहे. तर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे, तळले की काढून घ्यायचेत आणि तळायला जास्त वेळही लागत नाही. तर हे एकदा तळून परत एकदा तुम्हाला तळून दाखवते. मस्त झालेत कुरकुरे. परत आपण कढईमध्ये तेलामध्ये कुरकुरे टाकतोय आणि तळून घेतोय. तर अगदी व्यवस्थितपणे आपले कुरकुरे येथे टाकल्या क्षणीच वरती येतात, अशा प्रकारचे आपले कुरकुरे झालेले आहेत. तर हे कुरकुरे तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, अगदी खुसखुशीत, म्हणजे टच केलं तरी कुरकुरीत झालेले आहेत असे कुरकुरे, हलके फुलके खुसखुशीत खमंग रुचकर. तर तुम्हाला हे हलके फुलके खमंग रुचकर कुरकुरे कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.